सर्व अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताई यांना माझा नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर पहा, जे आपलं मंत्रालय आहे ICDSचं नवी मुंबई यांचं, तर तिथून आणखीन एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे। तर ते परिपत्रक आहे 25 मे 2026 रोजीचं। तर या महत्त्वाचा अपडेट आहे की आपल्याकडे GMIS नुसार 11 रजिस्टर आहेत, ती सर्व रजिस्टर बंद करण्यात येत आहेत, परंतु त्यामध्ये देखील एक रजिस्टर आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत आणि बाकी सर्व रजिस्टर आपल्याला इथून पुढे बंद करायचे आहेत। त्या संदर्भातील हे परिपत्रक आहे। तर पहा, इथं विषय स्पष्ट दिलेला आहे की अंगणवाडी केंद्रामध्ये 11 रजिस्टरे पूर्णपणे बंद करणे व पोषण ट्रॅकरवरती माहिती अपडेट करणे। तर जे काही आपली जी माहिती आपण पोषण ट्रॅकरवरती भरत आहात, ती माहिती आपल्याला पोषण ट्रॅकरवरतीच फक्त अपडेट करायची आहे आणि आता मात्र सध्या आपण रजिस्टरवरती देखील अपडेट करत आहोत आणि तीच माहिती आपण पोषण ट्रॅकरवरती देखील अपडेट करत आहोत। तर पहा, पुढे पाहूया आपण। हा केंद्र शासन आणि महिला बालविकास मंत्रालयाने यांच्याद्वारे 1 फेब्रुवारी 2025 पासून सर्व रजिस्टर आपली बंद करण्याचे सांगण्यात आले होते आणि त्यामध्ये फक्त इथं पहा, महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणतं रजिस्टर सुरू ठेवायचं आहे ते इथं दिलेलं आहे। लसीकरण रजिस्टर, PHND रजिस्टर, म्हणजेच जे बालकांचं लसीकरण आपण ज्या रजिस्टरवरती लिहितो ते मात्र आपल्याला बंद करायचं नाही आहे। बाकी सर्व रजिस्टर 11 रजिस्टर आपल्याला बंद करायचे आहे आणि जे काही नोंदी आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, पोषण ट्रॅकरवरतीच करायचे आहेत। तर 1 फेब्रुवारी 2025 पासून हे आदेश होते, परंतु इथं पहा, मार्च 2026चा जो डेटा आहे तो डेटा ऑफलाईन आणि ऑनलाईन चेक केल्यावर मात्र त्याच्यामध्ये तफावत आढळलेली आहे। त्यामुळे हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे आणि याच्यानुसार आता मात्र काय सांगितलेलं आहे की सर्व जी काही आपले 11 रजिस्टर आहेत ती रजिस्टर पूर्णपणे बंद करायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला काम कुठे करायचं आहे, तर जे आपलं ॲप आहे पोषण ट्रॅकर त्याच्यावरतीच आपल्याला काम करायचं आहे। तसेच इथं देखील सांगितलं आहे, पहा, सर्व रजिस्टर बंद करणे। याच्यामध्ये अपवादमध्ये आपलं लसीकरणाचं रजिस्टर आहे, लसीकरणाचं जे काही रजिस्टर आहे ते आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। त्यानंतर पहा, पोषण ट्रॅकर डॅशबोर्ड अपडेट करणे। तर ही जी माहिती आपण श्रेणीमध्ये भरत होतो ते आपल्या वजनाच्या जे काही आपण वजन घेतो पोषण ट्रॅकरमध्ये त्याच्यामध्ये उपलब्ध आहे। त्यानंतर आपली अनौपचारिकची हजेरी, आपली THRची हजेरी, त्यानंतर पूरक पोषण आहाराची हजेरी, स्टॉक रजिस्टर, ह्या सर्व गोष्टी कुठं अपडेट होत आहेत, तर या पोषण ट्रॅकरमध्ये अपडेट होत आहेत आपल्या। आणि इथं सांगण्यात आलं आहे की आपल्याला जी काही आपली 11 रजिस्टर आहेत ती आपल्याला बंद करायची आहेत, परंतु लसीकरण रजिस्टर आपल्याला सुरू ठेवायचं आहे आणि दररोजची जी काही माहिती आहे, आपला जो काही MPR आहे तो देखील आता पोषण ट्रॅकरनुसारच जनरेट होणार आहे। त्यानंतर पहा, दैनंदिन संनियंत्रण। तर याच्यामध्ये पहा, हे आदेश देण्यात आले आहेत की 7 दिवसामध्ये त्यांना अहवाल सादर करायचा आहे, ज्यांना की हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे, ते म्हणजे आपले कार्यकारी अधिकारी साहेब। तर याच्यानुसार आपल्याला सर्व रजिस्टर बंद करायचे आहेत आणि फक्त माहिती पोषण ट्रॅकरवरती भरायची आहे। त्यामुळे आपल्याला आणखीन व्यवस्थितपणे पोषण ट्रॅकरचं कामकाज करावं लागणार आहे। आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपला जो स्टॉक आहे आणि पोषण ट्रॅकरनुसार जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये देखील तफावत आहे। त्यामुळे स्टॉक रजिस्टर मात्र आपल्याला जो सांगितलं तर आहे बंद करायला, परंतु या दोन्ही गोष्टीमध्ये तफावत असल्यामुळे या दोन्हीचा ज्यावेळेस दोन्ही गोष्टी सेम होतील किंवा समन्वय साधण्यात येईल तेव्हाच आपल्याला स्टॉक रजिस्टर मात्र बंद करता येणार आहे। परंतु आता मात्र आपल्याला लसीकरण रजिस्टराव्यतिरिक्त सर्व रजिस्टर बंद करण्याचा इथं आदेश आलेला आहे। तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आणि हो, हा जो निर्णय झाला आहे रजिस्टर बंद करण्याचा, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हा योग्य आहे की आपल्याला रजिस्टराबरोबर पोषण ट्रॅकरबरोबर ऑफलाईन देखील नोंदी ठेवणं गरजेचं आहे, ते देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।